नमो बुद्धाय सर्वांना. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. ह्याच्या आधी पण मी विश्वगुरु तथागत भगवान बुद्ध ह्या विषयाबद्दल बोलले होते. आज परत मला ही संधी प्राप्त झाली, त्यामुळे मी आज हे व्याख्यान देत आहे. जगामध्ये भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो श्रेष्ठ का, विश्वगुरु का मानले जाते, हे आज आपण या व्याख्यानाद्वारे पाहणार आहोत. तथागत भगवान बुद्धांचा सर्व धर्म संस्थापकावर पडलेला प्रभाव, त्याचप्रमाणे तथागत भगवान बुद्धांचा तत्ववेत्यावर पडलेला प्रभाव, तथागत भगवान बुद्धांचा संतावर पडलेला प्रभाव, तथागत भगवान बुद्धांचा संशोधक शास्त्रज्ञांवर पडलेला प्रभाव, तथागत भगवान बुद्धांचा शासन व्यवस्थेवर पडलेला प्रभाव, तसेच तथागत भगवान बुद्धांचा बौद्धिक शास्त्रावर पडलेला प्रभाव. तथागत भगवान बुद्ध हे जगातील पहिले शिक्षक आहेत. त्यांनी शिस्तबद्ध धम्म प्रचारक भिक्खू संघ निर्माण केला. तथागत भगवान बुद्धांचा मानसशास्त्रावर पडलेला प्रभाव, तथागत भगवान बुद्धांचा नीतिशास्त्रावर पडलेला प्रभाव, आणि 10वा आहे तथागत भगवान बुद्धांचा शिल्पशास्त्रावर पडलेला प्रभाव. तर जगामध्ये अनेक तत्ववेत्ते भगवान बुद्ध आहेत. तथागत भगवान बुद्धांचा वैद्यकीय शास्त्रावर म्हणजेच मेडिकल सायन्स पडलेला प्रभाव, तथागतांचा शिष्य भिक्खू जीवक, आपण ह्यांचं नाव ऐकलेलं आहेच. जीवक हा वैद्यकीय शास्त्रामध्ये अतिशय पारंगत होता. तसेच प्रत्येक बौद्ध लेणीच्या समोर औषधी वनस्पती फुटण्यासाठी उखळ असे, हे त्यांचे प्रतीक आहे. नालंदा तक्षशिला बौद्ध विद्यापीठामध्ये वैद्यकीय शास्त्र शिकवले जात होते, म्हणून आजच्या मेडिकल सायन्सच्या सर्व शाखामध्ये तथागत भगवान बुद्धांचा जो विचार आहे त्या विचारांचा प्रभाव पडलेला दिसतो. सुप्रसिद्ध चरक हा 5व्या शतकामध्ये झालेला आहे आणि जीवक हा इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये झालेला आहे. जगामध्ये अनेक तत्ववेत्ते, धर्म संस्थापक, धर्म प्रचारक, संशोधक होऊन गेले आहेत. त्यांनी आपापल्या परीने आपल्या क्षेत्रामध्ये जगाला वळण लावण्याचे तसेच दिशा देण्याचे काम केले आहे. परंतु या सर्वांमध्ये तथागत भगवान बुद्ध हे अति उच्च स्थानावर विराजमान आहेत. तत्वज्ञान, धर्म शासन संस्था, राजकारण, समाजकारण, शिक्षण, कार्य या सर्व गोष्टींचा मिळून समाज निर्माण होतो. भगवान बुद्धांचा धम्म कर्मकांड विरहित, देव, दैव, नशीब, भ्रामक कल्पनांपासून अलिप्त आहे. स्वर्ग, नरक या गोष्टींना बौद्ध धर्मामध्ये अजिबात स्थान नाही आहे. भगवान बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारलेले आहे आणि नीतिमत्तेवर आधारित बुद्धी प्रामाण्यवादी, विज्ञानवादी बौद्ध धम्म जगाला दिला आहे. तथागत भगवान बुद्धांच्या पूर्वी जगामध्ये धर्म ही संकल्पना यज्ञ, याग, कर्मकांड, देव, दैव, बळी देणे इत्यादी गोष्टीवर आधारित होती. तसेच बुद्धांच्या समकालीन जे प्रमुख 6 पंथ अस्तित्वात होते त्यामध्ये पूर्ण काश्यप, मख्खली गोसाल, अजित केशम कंबल, पकुद कच्चायन, संजय बेलपुत्त आणि निगंठनाथ पुत्त हे 6 पंथ प्रमुख होते. या 6ही पंथाची विचारसरणी 2 भागामध्ये विभागली होती. एक शाश्वतवादी आणि दुसरी उच्छादवादी. ही विचारसरणी, हे दोन्ही मार्ग भगवान बुद्धांनी अमान्य केले, कारण ते मानवी जीवनाच्या हिताच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितला. शिलाचार, सदाचार आणि सद्गुणाचार या मार्गाचा अवलंब केल्यास जग हे धम्म राज्य निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
जग हे धम्मराज्य बनवणे म्हणजेच आदर्श समाज निर्माण करणे होय. हा भगवान बुद्धांच्या धम्माचा उपदेश किंवा अंतिम ध्येय आहे. यासाठी भगवान बुद्ध सतत वयाच्या 80व्या वर्षापर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसार करत फिरले. आपल्या विचारांच्या प्रचारासाठी हजारो प्रचारकांचा भिक्खू संघ निर्माण केला. भिक्खू संघ आणि शिस्तबद्ध प्रचारकांचा संघ, जो संघ आपल्या आचरणाने आदर्श निर्माण करेल आणि धम्माचा प्रचार करेल, असा शिस्तबद्ध आणि आदर्श समाजाचा नमुना म्हणून म्हणजे भिक्खू संघ. जगामध्ये भगवान बुद्धांच्या अगोदर असा संघ कुणीही निर्माण केला नाही. सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवी सन पूर्व 563 व भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण इसवी सन पूर्व 483 मध्ये झाले आहे. म्हणजेच आजपासून 2600 वर्षापूर्वी भगवान बुद्ध झाले होते. भगवान बुद्धांनी धार्मिक, तात्विक म्हणजे तत्वज्ञान, शिक्षण, ज्याला बुद्धांनी प्रज्ञा किंवा ज्ञान म्हटलं आहे, तसेच लोकशाही शासन प्रणाली म्हणजे आदर्श शासन व्यवस्था कशी असावी याबद्दल मार्गदर्शन केले आहे. समाज जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे विचार किंबहुना मानवी जीवनाच्या प्रगतीचे आणि सर्वांगीण उन्नतीचे विचार भगवान बुद्धांनी जगामध्ये सर्वप्रथम मांडले आणि ते आचरणामध्ये सुद्धा आणण्यासाठी शिस्तबद्ध प्रचारकांचा संघ निर्माण केला. गुरु शिष्य परंपरा निर्माण केली. ज्ञानाचा प्रसार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवण्याची आदर्श परंपरा निर्माण केली. धर्म, राजकारण, तत्वज्ञान, संशोधन, ज्ञान या सर्वच क्षेत्रामध्ये भगवान बुद्धांनी प्रथम मार्गदर्शन केले. म्हणून ते खऱ्या अर्थाने जगाचे मार्गदर्शक आदर्श गुरु आहेत. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये शिस्तबद्धपणे युरोपमध्ये तत्वचिंतकांनी आपल्या तत्वज्ञानाच्या प्रचारासाठी पाठशाळा निर्माण केल्या. तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये जगाला मार्गदर्शक तत्वे युरोपने दिले असे म्हटले जाते, कारण ग्रीक देशामध्ये थेन्स राज्यामध्ये महान तत्ववेत्या सॉक्रेटिस इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये झाला. सॉक्रेटिसचा शिष्य होता प्लेटो आणि प्लेटोचा शिष्य एरिस्टॉटल झाला. एरिस्टॉटलचा शिष्य हेगेल झाला. ही तत्वचिंतकांची परंपरा निर्माण झाली आणि जगाला महान अशी तत्वज्ञानाची देणगी मिळाली. परंतु सॉक्रेटिसच्याही 260 वर्षे अगोदर भगवान बुद्ध झाले. त्यामुळे भगवान बुद्ध हे खऱ्या अर्थाने सर्व तत्ववेत्यांचे गुरु आहेत, हे विसरून चालणार नाही. तसेच साधारणपणे इसवी सन 10व्या-12व्या शतकापासून विज्ञानाच्या संशोधनाला चालना मिळाली. मग ते वाफेच्या इंजिनाचा शोध, दुर्बिणाचा शोध किंवा गुरुत्वाकर्षणाचा शोध, गतिविषयक नियम इत्यादी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये प्रथम जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध इसवी सन 12व्या शतकामध्ये लावला. नंतर ब्रुनो, कोपर्निकस, ग्राहम नेल, गॅलिलिओ, न्यूटन अशी शास्त्रज्ञांची परंपरा सुरू झाली. परंतु हे सर्व शोध लागण्यापूर्वी, या शास्त्रज्ञांच्या पूर्वी तथागत भगवान बुद्धांनी अनित्य सिद्धांत, नित्य असे काही नाही, जग हे परिवर्तनशील आहे, कर्म सिद्धांत, जसे कर्म कराल तसेच फळ मिळेल, प्रतित्य समुत्पाद म्हणजेच कारणाशिवाय काहीही घडत नाही इत्यादी सिद्धांताच्या माध्यमातून जगाला दिशा देण्याचे काम भगवान बुद्धांनी केले आहे. जेम्स वॅटच्या 1800 वर्षे अगोदर बुद्ध झाले. न्यूटन, गॅलिलिओ यांच्या जवळजवळ 2400 वर्षे अगोदर गती आणि उत्क्रांतीबद्दल बुद्धांनी विचार मांडले आहेत. म्हणून या सर्व शास्त्रज्ञांचे आद्य गुरु तथागत भगवान बुद्ध आहेत. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त यांच्या 600 वर्षे अगोदर भगवान बुद्ध झाले आहे. तसेच इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर हे इसवी सन 6व्या शतकामध्ये झाले.
मोहम्मद पैगंबर यांना 1200 वर्षे मोठे भगवान बुद्ध आहेत. संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर या सर्व संतांच्या अगोदर जवळजवळ 1800 वर्षे अगोदर भगवान बुद्ध झाले. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक, लिंगायत धर्माचे संस्थापक बसवेश्वर यांना 2000 वर्ष थोरले भगवान बुद्ध आहेत. म्हणून जे काही धर्म संस्थापक झाले त्या सर्वांना थोरले भगवान बुद्ध आहेत. या सर्व धर्म संस्थापकांनी जगाला प्रबोधन आणि नीती तत्वे शिकवली, म्हणून ते जगाचे गुरु आहेत. परंतु या सर्वांच्या अगोदर सर्व मानवी जीवनाच्या व प्राणी मात्रांच्या जीवनाला पोषक असलेली जीवनमूल्ये भगवान बुद्धांनी रुजवली. म्हणून खऱ्या अर्थाने या सर्व धर्म संस्थापकांचे तथागत भगवान बुद्ध हे गुरु आहेत. म्हणून गुरुपौर्णिमा म्हणजे तथागत बुद्धांच्या आदर्श विचारांना वंदन करणे होय. जगामध्ये अनेक शासन प्रणाली अस्तित्वामध्ये आल्या, काही वर्षे स्थिरावल्या आणि काही काळाच्या ओघामध्ये नष्ट झाल्या. परंतु लोकशाही शासन प्रणाली ही सुमारे 5000 वर्षे जुनी शासन प्रणाली आहे. जगामध्ये फार पूर्वी मोहिंजोदडो, हडप्पा आणि ग्रीक संस्कृती अस्तित्वात होती. या ठिकाणी लोकशाही शासन व्यवस्था अस्तित्वात होती. बुद्ध काळामध्ये देखील कपिलवस्तूचे शाक्य, वैशालीचे लिच्छवी, रामग्रामचे मौर्य, कुशीनगरचे मल्ल, मिथिला, विदिशा या छोट्या छोट्या गणराज्यामध्ये लोकशाही शासन व्यवस्था अस्तित्वात होती. ही शासन व्यवस्था व्यवस्थित चालविण्यासाठी भगवान बुद्धांनी राज्य करताना 7 नियम सांगितले. संथगारामध्ये सर्वांनी एकत्र येऊन चर्चा, विचार विनिमय करणे, वृद्धांच्या मताचा आदर करणे, स्त्रियांचा आदर करणे, सर्वानुमते निर्णय घेणे, संकटाला संघटितपणे सामोरे जाणे, शासन नियमाचे काटेकोरपणे पालन करणे आणि संथागारामध्ये वेळोवेळी एकत्र येणे इत्यादीवरील नियमाकडे बारकाईने लक्ष दिल्यास असे स्पष्टपणे जाणवते की लोकशाही शासन व्यवस्थेची घटनाच बुद्धाने जगाला बहाल केलेली आहे. इंग्लंडला लोकशाहीचे माहेरघर म्हणतात. त्या इंग्लंडमध्ये लोकशाहीची सुरुवात साधारण 15व्या शतकामध्ये झाली. फ्रान्समध्ये 17व्या तर अमेरिकेमध्ये 18व्या शतकामध्ये लोकशाही शासन व्यवस्था अस्तित्वामध्ये आली. तत्पूर्वी इसवी सन पूर्व 4थ्या आणि 5व्या शतकामध्ये अथेन्स आणि स्पार्टी येथे लोकशाही शासन व्यवस्था अस्तित्वात आली होती. तर जम्बूद्वीपामध्ये बुद्ध काळामध्ये लोकशाही शासन व्यवस्था प्रामुख्याने अस्तित्वात होती. त्यातही भगवान बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये लोकशाही शासन व्यवस्था अस्तित्वात होतीच. म्हणून लोकशाहीचे खरे प्रणेते उद्गाते भगवान बुद्धच आहेत. तथागत भगवान बुद्धांचा वैद्यकीय शास्त्रावर म्हणजेच मेडिकल सायन्सवर पडलेला प्रभाव. तथागत भगवान बुद्धांचे जे अनेक नाव आहेत त्यापैकी एक नाव आहे भैषज गुरु भगवान बुद्ध. तथागत भगवान बुद्ध हे वैद्यकीय शाखाचे गुरु आहेत. तथागतांचा शिष्य भिक्खू जीवका हा वैद्यकीय शास्त्रामध्ये अतिशय पारंगत होता. तसेच प्रत्येक बौद्ध लेणीच्या समोर औषधी वनस्पती कुटण्यासाठी उखळ असे, हे त्याचे प्रतीक आहे. नालंदा, तक्षशिला या जगप्रसिद्ध बौद्ध विद्यापीठामध्ये वैद्यकीय शास्त्र शिकवले जात होते. म्हणून आजच्या मेडिकल सायन्सच्या सर्व शाखावर तथागत भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रभाव पडलेला आहे. सुप्रसिद्ध चरक हा 5व्या शतकामध्ये आलेला आहे आणि जीवक हा इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये झालेला आहे, हे लक्षात घ्यायचं. जगातील पहिले शिक्षक हे तथागत भगवान बुद्ध आहे. धम्म प्रचारासाठी प्रचारकांचा प्रथम भगवान बुद्धांनी निर्माण केला. त्यांना विनय नियम सांगितले. जगामध्ये सगळ्यात कमी बोलले ते तथागत आणि सर्वात जास्त बोलले ते तथागतच होय. जसे किस्सा गौतमीला सांगितलेले म्हणजेच बाळाला जिवंत करतो, परंतु गावामध्ये जाऊन मुठभर मोहरा आण, अशा घरामधून की ज्या घरामध्ये कुणीच मरण पावले नाही. या गोष्टीमध्ये तथागतांनी अनित्यवाद सिद्धांत आणि जीवनाचे गहन तत्वज्ञान कमी शब्दामध्ये सांगितले आहे. याचप्रमाणे
जगातील ते प्रथम आणि आदर्श शिक्षक पण आहेत आणि संघटितपणे धम्म प्रचारकांचा संघ निर्माण करणारे ते प्रथम शास्ता आणि गुरु आहेत. तथागत भगवान बुद्ध हे जगातील पहिले मानसशास्त्रज्ञ आहेत. आज जगामध्ये मानसशास्त्र अतिशय विकसित झाले, परंतु जगातील पहिले मानसशास्त्रज्ञ हे तथागत भगवान बुद्ध होय. मानवी मनाला तथागतांनी केंद्रबिंदू मांडले. सुप्त मन आणि बाह्य मन हे जे मनाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, त्यामध्ये त्यांनी सुप्त मनाला जागृत केले, कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव तथागतांना कळत होता. त्यावर आज मानसशास्त्र उभे आहे. म्हणून तथागत भगवान बुद्ध हे जगातील पहिले मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांच्या विचारांचा प्रभाव आधुनिक मानसशास्त्रावर पडलेला आहे. तथागत भगवान बुद्ध हे जगातील पहिले मानसशास्त्रज्ञ. आज जगामध्ये मानसशास्त्रज्ञ अतिशय विकसित झालेले आहे, परंतु जगातील पहिले मानसशास्त्र हे तथागत भगवान बुद्ध आहे. मानवी मनाला तथागतांनी केंद्रबिंदू मांडून सुप्त मन आणि बाह्य मन हे जे मनाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, त्यामध्ये त्यांनी सुप्त मनाला जागृत केले, कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. यामुळे समोरच्या व्यक्तीला मनाचा ठाव आज तथागतांना तेव्हा कळत होता. त्यावरच आज मानसशास्त्र उभे आहे. म्हणून तथागत भगवान बुद्ध हे जगातील पहिले मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांच्या विचारांचा प्रभाव आधुनिक मानसशास्त्रावर पडलेला दिसून येतो. तथागत भगवान बुद्धांचा नीतिशास्त्रावर पडलेला प्रभाव. जगामध्ये आज नीतीला अतिशय महत्व आहे. आज नीतिशास्त्रांचा पाया तथागतांनी घातलाय. शील हा मानवी जीवनाचा पाया आहे. पंचशील हे जगातील आदर्श मानवी जीवनाचे नीतिमूल्य आहेत. हे जगामध्ये प्रथम सांगणारे तथागत भगवान बुद्ध आहे. आणि म्हणून भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान हे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय आणि नीती या 5 नीतिमूल्यावर आधारित रचना केलेली आहे. आधुनिक जगाला या नीती तत्वांची, नैतिक मूल्यांची नितांत गरज आहे. अशा या नीती तत्वांचे जनक भगवान बुद्ध आहेत. भगवान बुद्धांच्या शिल्पशास्त्रावर पडलेला प्रभाव. नालंदा, तक्षशिला या जगप्रसिद्ध विश्वविद्यापीठामध्ये शिल्पशास्त्र ही कला शिकवली जात होती. ही कला संपूर्ण जगभर विकसित झाली. आजही लेण्या, स्तंभ, शिल्प, प्राचीन मंदिरे असे ज्याप्रमाणे खजुराहो या ठिकाणी ही कला आपल्याला पाहायला मिळते. कला, सौंदर्य हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत, जी कला बौद्ध संस्कृतीने विकसित केली. म्हणून या कलेच्या माध्यमातून शिल्पशास्त्र आणि संस्कृती यावर तथागत भगवान बुद्धांच्या विचाराचा प्रभाव आहे. जसे विण्याचं उदाहरण आहे, मानवी जीवनाचे उदाहरण आहे खा प्या मजा करा. हा टोकाचा मार्ग तथागतांनी नाकारला. तसेच आत्मक्लेशाचा, शरीराला यातना, त्रास देण्याचा मार्ग देखील त्यांनी नाकारला. मध्यम मार्गाचा स्वीकार केला. जीवन हे सुंदर आहे, कला आहे, सौंदर्याने नटलेले आहे. जे वृक्ष नाही ते अनमोल आहे. हे जगामध्ये प्रथम तथागत भगवान बुद्धांनी सांगितले आहे. आणि म्हणून मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व क्षेत्रामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रभाव पडलेला आहे. जगाच्या प्रगतीसाठी, दिशा देण्यासाठी, वळण देण्यासाठी, मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी तथागत भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रभाव पडलेला आहे. जगाला प्रज्ञा, शील, मैत्री आणि करुणा या मानवी नीती मूल्यांची ही तथागत भगवान बुद्धांची देण आहे. तसेच बुद्धी, प्रामाण्यवाद आणि व्यक्ती स्वातंत्र्य देणारे पहिले महामानव तथागत भगवान बुद्ध आहेत. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बौद्ध धम्मातील कालाम सुत्त म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. आणि म्हणून तथागत भगवान बुद्ध हे विश्वगुरु आहेत, जगातले मार्गदाते आहे. आणि अशा या विश्वगुरु तथागत भगवान बुद्धांना त्रिवार वंदन करते. आणि इथेच मी माझे व्याख्यान संपवते. जर माझे काया, वाचा, मनाने काही अकुशल झाले असेल तर मला बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांनी
क्षमा करावी, क्षमा करावी, क्षमा करावी. साधू साधू साधू. साधू 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 साधू. खूप सुंदर धम्मदेश ना. खूप खूप साधुवाद. साधू साधू साधू.